नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या चॅनलवर. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर मायबाप हो, ही आहे माझी आई आणि हिची तब्येत फारशी छान नसते, परंतु तशाही परिस्थितीत मी तिला सदैव सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि माझ्या आईला मानसिक प्रकारचे त्रास होतो, की मेंटली स्वास्थ्य नसते बरोबर. जवळपास 10 ते 12 वर्षापासून तिचे मानसिक मेंटॅलिटी हँडल करण्याचा प्रयत्न करतो. स्वयंपाक वगैरे स्वतःच बनवून जेवण करतो आणि शिक्षण तर झालेलं आहे, B.Ed. परंतु मुली तर मिळत नाही. तुम्हाला तर माहीतच असेल या देशाची काय हालचाल आहे. तर 10वी-12वी शिकलेल्या मुलीसुद्धा आजकाल खूप भाव खातात किंवा लग्न करण्यासाठी तयार होत नाही, किंवा त्यांच्या अपेक्षा भारी असतात. त्याच्यामुळे त्या विषयात हातच घालणे म्हणजे त्या विषयाला लागणेच मोठं कठीण होऊन बसलं आहे. त्याच्यामुळे माझं पण लग्न आणि अशा प्रकारे आपलं जीवन चालून राहिलं. जे पण असो ते पण समाधान आहे. आणि ह्या अशाही परिस्थितीत समाजामध्ये आपण आपला आदर्श, आपण आपले गुण कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत आहोत. तर माझी आई आजच ते असे लांब पाय करून झोपलेली आहे. नाहीतर खूपच तिचा म्हणजे अट्टहास असतो. अशीच निमुळती पद्धतीनं बसते, व्यवस्थित झोपू नाही घेत, बसल्यापासूनच राहते. कधी कधी राग येतो, एवढा राग येतो की झोपत का नाही नीट, असं पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो, पण ऐकतच नाही. तरी पण तिची औषधी वगैरे चालू असते आणि जेवण वगैरे आम्ही बनवून देतो, तर मग ती जेवण करते. आणि तिचा म्हणजे मेंटॅलिटी तब्येत खराब असते आणि तिला त्या जुन्याच प्रकारच्या गोष्टी, जे कधी वादविवाद झालेल्या गोष्टी किंवा कोणते जुने कथा कहाण्या किंवा जुन्या गावातल्या गोष्टी, ह्याचकडे त्याचं म्हणजे जास्त लक्ष असते. तर मित्र हो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे स्वागत आहे सदैव माझ्या चॅनलवर. आणि जे काही सजेशन्स द्याल ते सदैव मला कळवा. आणि जय विठ्ठल रुक्माई, जय पांडुरंग, जय तथागत बुद्ध, जय शिवराय, जय जिजाऊ, जय भीम, जय माता रमाई आणि जय सर्व महापुरुष. त्रिवार वंदन करतो मी त्यांना. आज आषाढी पौर्णिमेचा दिवस छान वाटून राहिला मला. आणि भवतु सब्ब मंगलम. साधू साधू साधू.